तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. डिसेंबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक चित्ता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 डिसेंबर. 4 डिसेंबर हा दिवस जगातील सर्वात वेगवान जमिनीवरील प्राणी असलेल्या चित्त्यांच्या घटत्या संख्येबद्दल आणि अधिवासाच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक चित्ता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची स्थापना चित्ता संवर्धन निधी आणि अमेरिकन प्राणीशास्त्रज्ञ डॉक्टर लॉरी मार्कन यांनी 2010 मध्ये केली आहे. आणि भारतामध्ये सर्वाधिक चित्ते असणारं कुनो राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यामध्ये असं जर आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर असेल मध्य प्रदेश. कुनो राष्ट्रीय उद्यान ज्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक चित्ते आहेत हे मध्य प्रदेशमध्ये आहे. भारतातील चित्त्यांची एकूण संख्या किती आहे? ती आहे 32. भारतामधून चित्ते विलुप्त झाल्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली होती असं विचारलं तर ते असेल 1952. आणि 2022 भारतामध्ये 20 आफ्रिकी चित्त्यांचं कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये पुनर्वसन करण्यात आलं होतं. आणि 2025 भारतामध्ये चित्त्यांची एकूण संख्या आहे 32. त्यापैकी भारतामध्ये जन्मलेल्या आहेत 21. हे देखील महत्त्वाचे मुद्दे लक्षात असू द्या. मूळ प्रश्न उत्तर असेल जागतिक चित्ता दिन हा दिवस दरवर्षी 4 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 डिसेंबर. 5 डिसेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरातील स्वयंसेवकांचं योगदान आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1985 या वर्षामध्ये करण्यात आली होती. आणि यावर्षी हा दिवस एव्हरी कंट्रीब्युशन मॅटर्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मनाली मकरंद क्षीरसागर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या इतिहासातील 102 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या विद्यापीठामध्ये महिला कुलगुरूची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. त्यांनी कार्यकारी कुलगुरू डॉक्टर माधवी चौरे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. आणि महाराष्ट्रामधल्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जुनं विद्यापीठ असलेलं हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ जे आहे नागपूरमधलं हे 4 ऑगस्ट 1923 स्थापन झालेलं आहे. आणि या विद्यापीठाचं नाव विदर्भातील आध्यात्मिक नेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, हरिमाऊ शक्ती हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मलेशिया. हरिमाऊ शक्ती हा भारत व मलेशिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे. हा सराव दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये लष्करी क्षमता, सामंजस्य आणि सहकार्य वाढवण्यासाठी तसंच पर्वतीय आणि निमलष्करी भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये विशेषतः दहशतवाद विरोधी ऑपरेशन्स आणि संयुक्त मोहिमांसाठी सैन्यांना तयार करणं या उद्देशाने आयोजित केला जातो. आणि 2025 हा युद्ध सराव किंवा या युद्ध सरावाचं आतापर्यंत 5वं संस्करण जे आहे ते नुकतंच 5 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये भारतामध्ये राजस्थानमध्ये महाजन फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मलेशिया. मलेशिया मॅपमध्ये इथे आहे मलेशिया. राजधानी आहे कोलालंपूर. सध्या पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम आणि मलेशियाचे चलन आहे मलेशियन रिंगीट. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक माती दिन किंवा वर्ल्ड सॉइल डे म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 डिसेंबर. 5 डिसेंबर हा दिवस निरोगी आणि सुपीक मातीचं महत्त्व, सॉईलचं महत्त्व, मृदाचं महत्त्व समजावून सांगणं आणि मातीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 2015 या वर्षापासून जागतिक माती दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवसाची स्थापना 2015 UN जनरल असेंब्ली किंवा संयुक्त राष्ट्र महासभेकडून करण्यात आली आहे, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीकडून. आणि यावर्षी हा दिवस हेल्दी सॉइल्स फॉर हेल्दी सिटीज या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे.
खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बँक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 डिसेंबर. 4 डिसेंबर हा दिवस देशांच्या आणि संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी बँकिंग प्रणाली कोणतं प्रमुख कार्य करतं याकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय बँक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याची स्थापना 2019मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेकडून करण्यात आली असून यावर्षी हा दिवस बँक पॉवरिंग अ लिव्हेबल प्लॅनेट या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 73व्या वर्षी निधन झालेले स्वराज कौशल कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मिझोराम. स्वराज कौशल हे मिझोरामचे माजी राज्यपाल होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 73व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते 1990 ते 93 या कालावधीमध्ये मिझोरामचे राज्यपाल राहिलेले आहेत. यासोबतच ते 1998 ते 2004 दरम्यान राज्यसभेचे खासदार देखील होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ वकील म्हणून किंवा त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एक ज्येष्ठ वकील म्हणून देशभर ओळखलं जात होतं. यासोबतच ते भारताच्या दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे पती देखील होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ते मिझोरामचे माजी राज्यपाल होते. पुढचा प्रश्न, 15व्या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव 2025चे आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओडिसा. 15व्या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव 2025चं आयोजन नुकतंच 1 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ओडिसामध्ये पुरी जिल्ह्यातील कोणार्क जवळील चंद्रभागा बीचवर करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केलं असून या महोत्सवाचं आयोजन दरवर्षी ओडिसा पर्यटन मंत्रालय, ओडिसा संगीत नाटक अकादमी आणि ओडिसा पर्यटन विकास मंडळाकडून करण्यात येतं. या महोत्सवात जगभरातील कलाकार वाळूचा वापर करून अद्भुत कलाकृती सादर करतात, ज्यामुळे पर्यटन वाढतं आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ओडिसा. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेला अर्जुन एरिगेसी हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बुद्धिबळ. अर्जुन एरिगेसी हा भारताचा ग्रँडमास्टर आहे किंवा बुद्धिबळ खेळाडू आहे आणि सध्या चर्चेमध्ये आहे कारण त्यानं इस्रायलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या जेरुसलेम मास्टर्स 2025 या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद यांचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली किंवा जेरुसलेम मास्टर्स 2025 ही स्पर्धा जिंकलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, बुद्धिबळ. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 2025-26 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 131व्या. वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 2025-26 हा निर्देशांक किंवा हा इंडेक्स नुकताच जॉर्जटाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन पीस अँड सिक्युरिटी या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा निर्देशांक महिलांचं समाजातील स्थान, त्यांचा न्याय आणि सुरक्षितता यावर आधारित देशांची क्रमवारी ठरवतो. तसंच महिला सक्षमीकरणासाठी संसाधने आणि जबाबदारी ओळखण्यास देखील मदत करतो आणि नुकताच 2025-26 हा इंडेक्स प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आहे, दुसऱ्या क्रमांकावर आइसलँड, तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे, चौथ्या क्रमांकावर स्वीडन, 5व्या क्रमांकावर फिनलँड आहे आणि भारत 181 देशांमध्ये जगामध्ये 131व्या क्रमांकावर राहिलेला आहे. शेवटच्या क्रमांकावर अफगाणिस्तान हा देश राहिलेला आहे. नुकतेच प्रकाशित झालेले काश्मीर इन द लाईन ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रंजन महाजन. रंजन महाजन हे भारतीय लष्करातील सेवानिवृत्त मेजर जनरल आहेत आणि यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे. नाव आहे काश्मीर इन द लाईन ऑफ फायर. या पुस्तकात हे पुस्तक त्यांचे काश्मीरमधील अनुभव आणि सैनिकांच्या कथांवर आधारित आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय लष्कर झेंडा दिन किंवा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 डिसेंबर. 7 डिसेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय लष्कर झेंडा दिन किंवा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मानासाठी व कल्याणासाठी साजरा केला जातो. यात लोकांना छोटे झेंडे वाटून योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं आणि या दिवसाची सुरुवात 1949 मध्ये भारताच्या संरक्षण मंत्रालयाने केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 7 डिसेंबर.
प्रश्न, फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये किती संघ सहभागी होत आहेत किंवा होणार आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 48. फिफा वर्ल्ड कप ही फुटबॉलची एक जागतिक स्पर्धा आहे जी फिफा या संघटनेकडून दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते आणि 23वा फिफा वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेचं आयोजन 11 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीमध्ये अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशामध्ये केलं जाणार आहे. या 3 देशांमध्ये मिळून केलं जाणार आहे आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये एकूण 48 संघ सहभागी होत आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 डिसेंबर. 9 डिसेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नागरिकांना आणि शासनाला भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणं, न्याय आणि शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणणं आणि जनतेला भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचं महत्त्व पटवून देणं, तसंच सरकार आणि सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांमध्ये सुसंवाद वाढवणं या उद्देशाने साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस युनायटिंग विथ यूथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमारोज इंटिग्रिटी या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 95व्या. बाबा आढाव हे महाराष्ट्रामधले एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांना कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करून आयुष्यभर असंघटित कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला असून 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 2, 95व्या हे याचं बरोबर उत्तर असेल. यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता, राहुल VS हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 91वा. राहुल VS हा भारताचा बुद्धिबळ खेळाडू आहे आणि हा नुकताच भारताचा 91वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 2025चा ICC महिला विश्वकप कोणी जिंकला आहे? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.